असं वाटतंय की बहुतेक आज रात्री पुन्हा अरुणने सुनबाईला मारलं आहे. आता हे सगळं मला सहन होत नाही. नवऱ्यांनी मारल्यामुळे रात्रभर रडून सुनबाईचे सुजलेले डोळे आणि तिच्या अंगावर मारलेल्याच्या जखमा बघून माझ्या मनाला खूप यातना होतात. मला खूप राग येतो, पण मी काहीच करू शकत नाही. त्याची आई सुमित्रा आत्ता असती तर तिने तिच्या मुलाला समजावून सांगितलं असतं, पण मी माझ्या चुकीमुळे तिला कायमचं गमावलं होतं. हा विचार करता करता माझं डोकं दुखायला लागलं. मला स्वतःपासून लांब पळायचं होतं, पण असं करू शकत नव्हतो, कारण देवाने माझी शिक्षा ठरवून ठेवली आहे की मी पश्चातापाच्या आगीत हळूहळू जळत राहावं. मी सुनबाईला म्हणालो, राधा, मी बाजारात निघालोय, काही आणायचं आहे का? हे ऐकून राधा म्हणाली, बाबा, मला काही मागवायचं नाही, तुम्ही जाऊन पाय मोकळे करून या. मी हा विचार करून घरातून बाहेर पडलो की थोडा वेळ बाहेर फिरल्यामुळे माझ्या मनाला थोडीशी शांती मिळेल. पण घरातून बाहेर पडल्यावर माझं मन भूतकाळाच्या आठवणीत हरवलं. मला उलट बोलत आहेस असं म्हणत एक घाण शिवी देऊन मी माझ्या बायकोवर माझ्या मनातला सगळा राग काढला. मी तिला खूप मारलं. सुमित्रा माझ्याकडे पाठ करून उभी राहिली. मार खात म्हणाली, प्लीज मला मारू नका, माझ्या बाळाला लागेल, प्लीज माझ्यावर दया करा. अहो, अशी माझ्याकडून कुठली चूक झाली आहे? कारण तिला तिच्या पोटात वाढत असलेल्या बाळाला काहीच होऊ द्यायचं नव्हतं. मी पण काही कमी रागीट नव्हतो. मी तिच्या केसांना पकडलं आणि खोलीतून तिला ओढत घेऊन हॉलमध्ये आलो. माझ्या कमरेचा पट्टा काढला. जसा पट्ट्याचा पहिला फटका तिच्या अंगावर पडला तसा तिच्या तोंडातून किंचाळ्या बाहेर पडल्या. घरात सगळीकडे तिचा आवाज घुमायला लागला. मी तिला एवढं मारलं की ती बेशुद्ध पडली होती. मला बायकोला मारताना बघून माझी आई मध्ये पडली आणि म्हणाली, तुला वेड तर लागलं नाही ना? अरे, तिच्या पोटात तुझं बाळ वाढत आहे, तिला काही झालं तर? आईला कसंही करून तिला माझ्या मारापासून वाचवायचं होतं. मी रागात आईला म्हणालो, आई, सांग तुझ्या सुनेला, मी भाड्याने मुली आणीन किंवा बारमध्ये जाईन. तिला म्हणावं, माझी आई व्हायचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर पुढच्या वेळी जीव घेईन. असं म्हणत मी 2 वर्षाच्या लहान अरुणला जमिनीवर ढकलून दिलं, जो त्याच्या आईला मार खाताना बघून एका बाजूला घाबरून उभा राहिला होता. मग मी माझी गाडी काढली आणि बाहेर उन्हाटक्या करायला निघून गेलो. ती सगळी रात्र मी दारूच्या नशेत बुडालो होतो. सकाळचे 5 वाजले असतील. माझ्या बाबांच्या एका फोनने माझी सगळी दारूची नशा उतरवली. माझे बाबा रागात मला म्हणाले, कुठे बसला आहेस तू? कधीपासून फोन लावत आहे तुला? तुझ्या बायकोने सुमित्राने गळफास लावून घेतला आहे, घरी लवकर ये. मी नशेच्या अवस्थेत धावत पळत कसा तरी घरी पोचलो तर बाबा डोक्याला हात लावून एका बाजूला बसले होते आणि आई लहान अरुणला रडताना शांत करायला जीव तोडून प्रयत्न करत होती. मी खोलीत गेलो. तिथले दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. श्वास थांबल्यासारखं झालं. निर्जीव सुमित्रा पंख्याला लटकत होती. आईबाबांना काहीच कळत नव्हतं की काय करायचं. सुमित्राने तिच्यासोबत तिच्या पोटात वाढत असलेल्या बाळाला पण संपवलं होतं. एवढ्या भयानक वातावरणात पण माझं किडेखाऊ डोकं काम करत होतं. खोलीत इकडे तिकडे शोधून पण मला सुमित्रांनी मरण्याच्या अगोदर लिहिलेली चिठ्ठी सापडली नाही. पोलिसांना सांगण्यासाठी आम्ही एकच गोष्ट सारखी सारखी बोलत होतो की तिच्या आई आजारी असताना तिला माहेरी जायला दिलं नाही, म्हणून तिने रागात येऊन आत्महत्या केली. आणि तसंही माझ्या आईचा भोळेपणा सगळ्या गावाला माहीत होता. माझी आई खूप साधी, सरळ, भोळी भाबडी होती आणि याचाच फायदा मला या केसमध्ये भरपूर मिळाला. काही दिवस मला पोलीस कोठडीत राहायला लागलं, पण नंतर सगळ्यांना पैसे देऊन आम्ही ती केस तिथेच बंद केली. कारण सुमित्राच्या माहेरी तिची विचारपूस करणारा तिचा दारोडा भाऊ एकटाच होता. त्याला त्याच्या बहिणीशी काहीच देणं घेणं नव्हतं. तिला न्याय मिळवून देण्यात पण त्याला काहीच रुची नव्हती. थोड्या त्रासानंतर 8-10 महिन्यात ही केस बंद झाली. पण माझ्यासारखा स्त्रीलंपट माणूस अशा वेळी तरी कुठे शांत बसणाऱ्यांमधला होता. त्या दरम्यान माझ्या मित्राच्या बहिणीशी नीताशी माझं सूत जुळलं. नीताची साथ मला खूप आवडायला लागली, कारण ती पण माझ्यासारखी बिनधास्त होती. सुमित्रा मेल्यानंतर 2च वर्षात आम्ही लग्न केलं. लग्नानंतर मला समजलं की मी शेर होतो तर ती सव्वा शेर होती. लग्न झाल्यानंतर तिने मला स्वतःच्या तालावर नाचायला सुरुवात केली. फालतूपणा, लंपटपणा, उन्हाटक्या करण्यात ती माझ्यापेक्षा एक पाऊल पुढं होती. त्या दिवशी माझ्या वाईट काळाला खरी सुरुवात झाली, ज्या दिवशी मी तिला सुमित्रा समजून तिच्यावर पहिल्यांदा हात उचलला.
माझा तिच्या अंगावर उचललेला हात तिने हवेत पकडला आणि एवढ्या जोरात मुरगळला की माझ्या तोंडातून किंचाळी निघाली. त्यानंतर परत कधीच मी तिच्यावर हात उचलायची हिंमत केली नाही. घराच्या बाहेर असलेल्या पुलावर बसून ती गावातल्या उनाड मुलांसोबत बसून सिगारेट ओढत असायची आणि गावातल्या प्रत्येकाला त्या मुलांच्या सोबत फिरताना दिसायची. तिच्या उनाड मित्रांच्या सोबत बाहेर कारमध्ये फिरायला जाणं तिला खूप आवडत होतं. रात्री ती दारूच्या नशेत झिंगून घरी यायची आणि झोपायची. मी तिला माझ्या जाळ्यात ओढण्याचा खूप अयशस्वी प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी ती माझा प्रयत्न असा उधळायची की मी हैराण होऊन जायचो. तिने कधी मला जवळ येऊन दिलं नाही. तिने स्पष्ट शब्दात मला चेतावणी दिली की जर मी तिच्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न जरी केला तर ती मला मारून टाकेल किंवा असं अडकवेल की माझं सगळं आयुष्य नरक बनेल. मी तिच्या रागापासून तोपर्यंत वाचायचो जोपर्यंत मी तिच्या कामात लुडबुड करत नव्हतो. तर अशा पद्धतीने देवाने केलेल्या न्यायानुसार आज माझ्याच घरात माझ्याऐवजी नीताची सत्ता होती. तिने माझं घर स्वतःच्या ताब्यात घेतलं होतं. लग्नानंतर वर्षाच्या आतच तिने माझ्या बाबांना धमकी देऊन आमचं घर तिच्या नावावर करून घेतलं होतं आणि त्यानंतर आमचं घर विकून तिने एका छान बिल्डिंगमध्ये नवीन फ्लॅट खरेदी केला. मला आणि अरुणला तिच्यासोबत घेऊन गेली. माझे आई वडील त्यांच्या मुलीच्या घरी नाईलाजाने राहत होते, कारण आत्ता त्यांच्या डोक्यावर स्वतःचं छत नव्हतं. माझ्या एका चुकीमुळे माझ्या आईवडिलांच्या डोक्यावरचं छत कायमचं गेलं होतं. हे मीच केलेल्या पापांची शिक्षा होती की सगळं काही माझ्या हातातून निसटून गेलं होतं. स्वतःचं घर विकलेलं सहन न झाल्यामुळे महिनाभरातच बाबा आम्हाला सोडून गेले. बाबा गेल्यानंतर माझी आई एकटी पडली होती. देव मी केलेल्या चुकांची शिक्षा एवढ्या लवकर अशा पद्धतीने देईल असं मला वाटलं नव्हतं. नवीन घरात राहायला गेल्यानंतर नीताचं वागणं जरा पण बदललं नव्हतं. या काळात 5 वर्षाच्या अरुणला पूर्णपणे तिने तिच्या ताब्यात घेतलं. तिच्या संस्कारात वाढत असलेला माझा मुलगा अरुण पण तिच्या पावलावर पाऊल टाकून मोठा झाला. शिक्षणाची त्याला जास्त आवड नव्हती. कशी तरी 12वी झाली आणि नंतर त्याने स्वतःचा बिझनेस सुरू केला. त्याचं सगळं आयुष्य त्याच्या सावत्राईच्या हातात दिलं. त्या दोघांच्या समोर माझं काहीच अस्तित्व नव्हतं. मला घरात काडीचीही किंमत नव्हती. कधी काळी मी स्वतःच्या मर्जीचा मालक होतो, पण आज फक्त त्यांच्या हातातलं बाहुलं बनून राहिलो होतो आणि त्यांच्या तुकड्यांवर जगत होतो. अशीच आयुष्यातली अजून काही वर्ष निघून गेली. या काळात नीताला खूप भयानक आजार झाला आणि ती एका जागेवर पडून राहिली. आता घराची सगळी सत्ता अरुणच्या हातात आली. घरात झालेल्या या बदलामुळे माझ्या आयुष्यात खास काही फरक पडला नव्हता. हो, पण मुलाच्या अरुणच्या लग्नानंतर त्याची बायको राधा घरात आल्यामुळे मला जरा आधार मिळाला होता. माझं मन जरा शांत झालं होतं, कारण माझी सून राधा माझ्या पहिल्या बायकोसारखीच सुमित्रासारखीच चांगल्या मनाची होती. ती नीताची तिच्या सासूची काळजी मन लावून करत असायची. पण ज्याच्या अंगात माझ्यासारख्या नालायक माणसाचं रक्त होतं त्याला कुणाच्या चांगल्या गुणांची किंमत थोडीच कळणार आहे. वर्षभरातच नीता हे जग सोडून गेली. त्यावेळी खरंच मनातलं खूप मोठं ओझं कमी झाल्यासारखं वाटलं आणि माझं आयुष्य जरा सोपं झालं. या दरम्यान अरुण राधावर खूप अत्याचार करायला लागला होता. आता तर रोज रात्री तो तिला मारत असायचा आणि रोज सकाळी मनातलं दुःख, शरीरावर असलेले घाव लपवण्याचा प्रयत्न करत ती घरातल्या कामाला लागत असायची. काल रात्री पण अरुणने त्याचा सगळा राग तिच्यावर काढला होता. मला कळतच नव्हतं की राधा हे सगळं का सहन करत आहे, का ती तिच्या नवऱ्याला उलट उत्तर देत नव्हती, अशी तिची कुठली मजबुरी आहे. या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात सतत चालू असायच्या. माझं मन माझ्या सुनेसाठी यासाठी पण टेन्शनमध्ये असायचं की एवढं सगळं सहन करून पण ती माझी काळजी घेत होती. मला कुठल्याही गोष्टीची कमी पडून देत नव्हती. तिच्याकडे बघून कधी कधी मी विचारात पडायचो की एक स्त्री एकाच वेळी एवढी मजबूत आणि एवढी मजबूर कशी काय असू शकते. अशा वेळेस मला माझ्या पहिल्या बायकोची सुमित्राची खूप आठवण यायची. आमच्या 5 वर्षाच्या संसारात मी कधीच तिला सुख आनंद दिला नव्हता. लग्नाच्या पहिल्याच रात्री जेव्हा ती नटून थटून लाजत माझ्या खोलीत आली तसा मी एका क्षणात तिला बेडवर टाकून तिच्या शरीरासोबत खेळून माझ्या मनाची वासना शांत केली. त्यावेळी मी तिच्या सुंदर रूपाला थोडा वेळ माझ्या डोळ्यात भरून ठेवलं असतं. तिच्याशी प्रेमाच्या 2 गोष्टी बोललो असतो
तर तिने स्वतःहून आनंदाने तिला माझ्या हवाली केलं असतं. तिनं तिचं सगळं सर्वस्व मला दिलं असतं. त्या घरात शेवटी ती माझ्यासाठीच तर आली होती, माझी बायको बनून. पण त्यावेळी माझ्यासाठी प्रेमाची भाषा म्हणजे शरीराची वासना एवढीच होती. त्यावेळी त्या पहिल्या रात्री तिच्या तोंडातून निघालेली किंचाळीला मी स्वतः जिंकलो आहे असं समजून तिचे तोंड हाताने दाबून ठेवून माझी वासना भागवली होती. ती फक्त रात्रीची माझी वासना भागवायची एक साधन होती. आणि जेव्हा ती गरोदर राहिली तेव्हा मी बाहेर माझी भूक भागवायला लागलो. कारण आता यावेळी मला ती ते सुख देऊ शकत नव्हती. ती सध्या तरी माझ्यासाठी बेकार झाली होती. त्यामुळे मला असं करण्याचा हक्क होता. शेवटी मी एक पुरुष होतो आणि माझ्या याच वाईट विचारांनी मला कधी एक चांगला माणूस बनवून दिला नाही. देवाने त्यावेळी मला जरा जरी चांगला विचार करायची बुद्धी दिली असती तर आज ती माझ्यासोबत असती. मी कधीच तिला सुखाने जगू दिलं नाही. माझ्या वाईट वागण्याने मी तिचं मन दुखावत राहिलो. तिच्या आयुष्याला मी वेळेच्या आधीच संपवलं. त्या दिवशी आत्महत्या पण तिने माझ्यामुळेच केली होती. कारण तिला माझ्या अनैतिक संबंधाबद्दल कळाले होते आणि तिची चूक फक्त एवढीच होती की तिने मला त्याबद्दल विचारलं होतं. त्या बदल्यात मी तिला खूप मारलं होतं. या सगळ्या भूतकाळातल्या गोष्टी आठवत मी कधी घरी परत आलो मला समजलंच नाही. घरी आल्यावर राधा म्हणाली, बाबा तुम्ही बाहेर फिरायला गेला होता तेव्हा आत्या घरी येऊन गेल्या. थोडा वेळ बसल्या आणि जाताना तुमच्यासाठी हे बंद पाकिट देऊन गेले आहेत. बाहेरून घरात येताच राधाने ते पाकिट माझ्या हातात ठेवलं. मी म्हणालो, ठीक आहे सुनबाई. मी माझ्या खोलीत जाऊन बसलो आणि ते पाकिट उघडलं तर त्यात एक चिठ्ठी आहे आणि त्यासोबतच एक जुनं पत्र होतं. त्या चिठ्ठीत माझ्या बहिणीने लिहिलं होतं की आई गेल्यानंतर खूप वर्षांनी आज मी तिची बॅग उघडली होती तर हे पत्र मला त्यात सापडलं. त्यावर तुझं नाव लिहिलं होतं म्हणून तुला द्यायला आले होते. खूप वर्षापूर्वी हे पत्र मला कोणी लिहिलं असेल हा विचार करून थरथरत्या हातांनी मी ते पत्र वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिलं होतं, प्रिय दीपक, तसे तर तुम्ही मला खूप वेळा मारला आहे, पण प्रत्येक वेळी मी हा विचार करून सगळं सहन करत राहिले की कसे जरी असला तरी तुम्ही माझ्या एकटीचे आहात. पण काल जेव्हा मला तुमच्या एवढ्या अनैतिक संबंधाबद्दल कळाले तेव्हा माझी सहन करण्याची सीमा संपली. रोज रात्री तुम्ही माझ्या शरीरासोबत खेळत होता. रोज रात्री माझ्यावर हात उचलत होता. पण मनाला एक शांती होती की चला या दुःख भरलेल्या आयुष्यात एक तरी माझं नातं आपलं स्वतःचं माझ्याजवळ आहे. पण जेव्हा हे कळालं की हे नातं एक नातं नसून एक कलंक आहे तेव्हा या कलंकासोबत मी जगू शकत नाही. मी विचार करत होते की कधीतरी तुमच्या मनात माझ्यासाठी प्रेम निर्माण करू शकेन. पण आता सगळ्या आशा संपल्या आहेत. माझ्या माहेरी पण माझं असं कोणीच नाही ज्याला मी मेल्याने दुःख होणार आहे. मी माझी वेदना कुणाला सांगू शकते आणि नाही ती सहन करू शकत आहे. मग तुम्हीच सांगा मी कशी जगू आणि कुणासाठी जगू. माझ्यानंतर माझ्या मुलांची दुर्दशा होऊ नये म्हणून माझ्या पोटात वाढत असलेल्या बाळाला मी माझ्यासोबत घेऊन जात आहे. लहान नकळत्या अरुणला मी मारण्याची हिंमत नाही करू शकले. तुम्ही तुमच्या आयुष्यात खुश आनंदी राहा, पण कमीत कमी अरुणला तर एक चांगला माणूस बनवा. जायच्या अगोदर एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगेन, मी तुमच्यावर खूप प्रेम करत होते. तुमच्या प्रेमासाठी मी रोज मरत होते. तुमची बायको सुमित्रा. सगळं पत्र डोळ्यातल्या पाण्याने भिजलं होतं. मनात येत होतं की जोरजोरात रडावं. मी म्हणालो, सुमित्रा मला माफ कर. मी माणूस म्हणायच्या लायकीचा नाही, मग तुझ्या प्रेमाच्या लायकीचा कसा बनणार. मी हात जोडून देवाला म्हणालो, अरे देवा, माझ्या सुमित्राला मला परत दे. मला तिचे पाय पकडून मी केलेल्या गुणांची माफी तरी मागू दे. पण आता पश्चाताप करून तरी काय होणार होतं, कारण सगळं काही हातातून निघून गेलं होतं. ती वेळ, ती माझ्यावर मनापासून प्रेम करणारी बायको. रडून रडून मनातल्या भावना कमी झाल्या. मग मी विचार केला की बहुतेक आईला हे सुमित्राचे आत्महत्या करण्यापूर्वीचे लिहिलेले पत्र मिळाले असणार आणि मला वाचवण्यासाठी तिने हे पत्र तिच्याजवळ लपवून ठेवले असणार. तेच आईचं प्रेम होतं की एवढा मोठा अपराध करून पण मी वाचलो होतो. तिने मला जन्मठेपेच्या शिक्षेपासून तर वाचवलं, पण मी केलेल्या कर्माची शिक्षा तर देवाकडून मला मिळणारच होती आणि ती कुठल्या ना कुठल्या निमित्ताने मला मिळाली. पण आता सगळं काही विसरून
सुमित्राने लिहिलेल्या त्या ओळी माझ्या मनात सारख्या येत होत्या की कमीत कमी माझ्या मुलाला, अरुणला तरी एक चांगला माणूस बनवा. राधाच्या माहेरी पण तिच्या म्हाताऱ्या आईशिवाय दुसरं कोणीच नाही. असं होऊ शकतं ना की ती पण सुमित्रासारखीच मजबूर असू शकते. पण आता मी अजून मजबूर नाही बनणार. काही विचार करत मी उठून उभा राहिलो आणि सुनबाईला आवाज दिला. आले बाबा, असं म्हणत राधा माझ्याजवळ येऊन उभी राहिली. खूप वेळ मी तिला सगळं समजावून सांगत राहिलो आणि ती डोळे मोठे करून हैराण होऊन माझ्याकडे एकटक बघत उभी होती. बहुतेक तिला विश्वासच बसत नव्हता की मी अरुणचा बाप असून पण मला तिचं दुःख कसं काय समजू शकत होतं, किंवा तिला हे कळत नव्हतं की मी हे सगळं अचानक का आणि कशासाठी करत आहे. कारण त्या निरागसला तर मी केलेल्या अपराधाबद्दल काहीच कल्पना नव्हती. जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन मी माझ्या मुलाबद्दल तक्रार केली की तो बायकोवर अत्याचार करत असतो, तिला रोज मारत असतो. माझ्या सांगण्यावरून राधाने तिच्या अंगावर असलेल्या जखमा पोलिसांना दाखवल्या. त्यामुळे राधाची केस अजूनच मजबूत झाली. थोडा वेळ लागला, पण आम्ही आमचं काम केलं. इथून पुढचे काम पोलीस करणार होते. अरुणला सरळ मार्गावर आणण्याचा मला हा चांगला मार्ग दिसत होता. कारण मी त्याला समजावून सांगून पण त्याला काहीच कळणार नव्हतं आणि तो सुधारणार नव्हता. पोलीस, कायदा आणि शिक्षा याची भीतीच त्याला चांगल्या मार्गावर आणू शकते. सुमित्राने लिहिलेल्या पत्रातल्या त्या शब्दानुसार मी त्याला नात्यांची इज्जत करायला शिकवणार आणि एक चांगला माणूस बनायला मदत करणार. त्याच्याही बोलल्याप्रमाणे मी त्याला एक चांगला माणूस बनवणार. म्हणजे परत कुठली सुमित्रा कुठल्या दीपकच्या अत्याचाराला त्रासून कंटाळून जाऊन आत्महत्या करायला मजबूर होऊ नये. घरी परत येताना रिक्षामध्ये मी राधाच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. तिच्या डोळ्यात आता भीती नाही तर शांती दिसत होती आणि हे बघून मी मोकळा श्वास घेतला.